भाजपला मतचोरी मान्य, आशिष शेलारांनीही दाखवला मतदार यादीतला घोळ। आशिष शेलारांकडून मतचोरीवर शिक्कामोर्तब झाल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आशिष शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन। शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं। लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। सरकारनं केंद्राला अजूनही प्रस्ताव पाठवला नसल्याचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची अमित शहांवर जहरी टीका। अमित शहांना वाटतंय की शिवसेना संपली, शिवसेना कधीही संपू शकत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 2 रुपये 30 पैसे, तर उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकरांची चौकशी होणार। पोलिसांकडून दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन केला होता। मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल, पण माझी मावशी जगायला हवी। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। कबूतरखाना प्रकरणी जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांचं उपोषण मागे। जैन मुनींचं उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित। फलटणमधल्या सुषमा अंधारे यांचं आंदोलन स्थगित। सुषमा अंधारे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पुण्यामध्ये चाकणकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे आक्रमक। फोटोला जोडे मारले, चाकणकरांच्या विरोधात घोषणा, राजीनाम्याची मागणी। खासदार सुप्रिया सुळे, रक्षा खडसे पीडित कुटुंबियांच्या भेटीला। फलटण आत्महत्या प्रकरणी त्वरित कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी। शिरूरमधील नरभक्षक बिबट्या प्रकरणी मंचर ग्रामस्थ आक्रमक। 3.5 तासांपासून महामार्गावर ठिय्या आंदोलन। अमोल कोल्हेही आंदोलनामध्ये सहभागी। वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू। वनविभागाच्या 5 टीम पिंपरखेड गावामध्ये दाखल। बिबट्याच्या शोधासाठी ड्रोन कॅमेराचाही वापर। वकील आसिम सरोदेंची सनद रद्द। 3 महिन्यांसाठी सनद रद्द केल्याची माहिती। राज्यपालांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य भोवलं। ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे समितीचा निर्णय। आमच्या भागात मुस्लिम नाहीत, भाजपनं हवेत फेकणं बंद करावं, आशिष शेलारांवर नाना पटोलेंची टीका। अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार। मुस्लिम आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य। HDIL कंपनीच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा। वांद्र्यातील मोतीलाल नगरमध्ये दिवाण बिल्डरकडून अनधिकृत बांधकाम। भाजप आरोपीलाही पक्षात घेतय। माजी उपमहापौर सुनील महाजन यांचं नाव न घेता गुलाबराव पाटील यांचा भाजपवर निशाणा। महायुतीमधला अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर। दिव्यामधील अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार। एकूण 8 अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार। उद्या 3 इमारतींवर कारवाई। महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता।